नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे कोणतं शेळी पालन तरुण मित्राने केलं पाहिजे किंवा कोणत्या तरुण मित्राने कोणतं शेळी पालन केलं पाहिजे, फिरस्ती किंवा बंदिस्त। बघा मित्रांनो, फिरस्ती शेळी पालनामध्ये एक अडचण अशी येते आणि ती अडचण तुम्ही जर करत असाल, कोणी करत असेल तर 100% त्यांना येते आणि मला सुद्धा येते। तर ते सुद्धा तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पण बघा मित्रांनो, संध्याकाळच्या टायमाला आपल्या शेळ्या कशा सुका चारा खात असतात आणि सुका चारा खाल्ल्याशिवाय ते आपल्या शेडवरती जात नसतात। तर बघा, सुका चारा एक शेळ्यांना खाल्लाच पाहिजे। बघू शकता संपूर्ण शेळ्या सुका चारा खात असतात। तर जे टॉपिक तुम्हाला आपण सांगणार आहे तर ते बघा, आपल्याला कुठं जाता येत नाही किंवा म्हणजे पाहुण्या ठिकाणी फिरस्ती शेळी पालन जर तुम्ही करण्याचा विचार करत असाल किंवा करत असाल तरी सुद्धा आपल्याला कुठे जाता येत नाही किंवा कुठे येता येत नाही। म्हणजे बघा, काही पाहुण्या ठिकाणी जर जायचं काम पडलं तर आपल्या शेळ्या जे आपण फिरस्ती शेळी पालन करतो तर ते फिरस्ती शेळी पालन त्याच्यामध्ये अडचणी काय काय येतात तुम्हाला सांगतो मी। सुरुवातीला आता मला सुद्धा येतात बरं का। जे आपण फिरस्ती शेळी पालन करत असतो त्याच्यामध्ये आपल्याला एक शेळ्या आपल्या बांधून ठेवावं लागत नाही। म्हणजे कुठं जायचं असेल काय असेल तर 100% एक 10, 11, 12 वाजे हायस्ट म्हणजे एक 12 वाजेपर्यंत आपण आपल्या शेळ्या बांधून ठेवू शकतो फिरस्ती। तर मित्रांनो, याच्या उपर आपल्या शेळ्या एक बांधून आपण ठेवू शकत नाही। म्हणजे ते एक फिरस्ती शेळी पालन असते आणि बांधून त्यांना काही टाकलं चारा पाणी तर तरी एक चांगल्या पद्धतीने ते खात नसतात आणि काय काय शेळ्यांना सवय असते। आता बघा, माझ्या शेळ्या आहेत तरी त्यांना बांधून जर मी काही फेकलं तरी ते शेळ्या खात असतात, म्हणजे त्यांना सवय आहे। तर जास्तीत जास्त फिरस्तीवाले एक सवय लावत नसतात किंवा त्यांना एक अशी गरज सुद्धा नसते की शेळ्या आपल्या बांधून ठेवण्याची। पण त्याच्यामध्ये अडचण काय येते मित्रांनो, काही जर आपलं एक लग्नाचं किंवा काही इतर कार्य असेल त्याच्यामध्ये जर आपल्याला कुठं गावी जायचं काम पडा तर आपलं हे फिरस्ती शेळी पालन तिथे एक लॉसमध्ये जात असतो। तर मित्रांनो, आणि लॉसमध्ये कशा पद्धतीने जातो, तिथे आपण शेळी पालना म्हणजे सतत आपला माणूस जे आपण आहे ना, जे आपण स्वतः शेळी पालन केलंय तेच माणूस किंवा त्यांच्या घरामधलं कोणी असेल तर तेच आपल्या शेळ्यामागं फिरलं पाहिजे। इतर कोणी एवढी काळजी देत नसते, शेळ्यामागं फिरत असतात। म्हणतात बाबा आज तुझ्या मी नेतो, तू उद्या माझ्याने, असं नाही। तर बघा, ज्याच्या शेळ्या ज्याच्या त्यानं चारल्या पाहिजे। एक शेळी पालनामध्ये या कारणामुळे सुद्धा जास्तीत जास्त लॉस होत असतो। जर कोणाच्या आपण सांभाळी शेळ्या घातल्या तर एखादं पिलू हरवतंय किंवा काय होतंय, फिरसणीमध्ये कोणी लक्ष देत नसतंय आणि तुम्हाला एखाद्या वेळेस वेळ मिळाला तर तुम्हाला आपल्या माझ्या इकडे किती शेळ्या आहेत गावामध्ये ते सुद्धा तुम्हाला दावेल। पण त्याच्यामध्ये एवढं आपण जर त्यांच्या सांभाळी शेळ्या घातलात तर त्याच्यामध्ये एक आपलं पिल्लू हरवेल किंवा काय होईल किंवा शेळ्या गाभडतात, हे लय अडचणी बघायला मिळत असतात। तर मित्रांनो, सांगण्याचा मुद्दा असा आहे की फिरस्ती शेळी पालन फक्त ह्या एका कारणामुळे परवडत नाही। बाकी बघा, संपूर्ण गोष्टी याच्यामध्ये चांगल्या आहेत। आणि फिरस्ती शेळी पालन जर तुम्ही तरुण आता आहात, तरुण मित्र जे करण्याचा विचार करत असतील तर त्या तरुण मित्रांना जर घरच्यांचा थोडाफार सपोर्ट असेल किंवा जे आता एक सर्वसाधारण जे एक शेतकरी मित्र असेल किंवा नवरा बायको दोन्ही एक शेळी पालनामध्ये काम करणार असाल किंवा दोनच असाल घरगुती, तर बघा या 2 माणसामध्ये फिरस्ती शेळी पालन होऊ शकत नाही। तर बघा, जर तुमच्या मागे काही काम आला तरी इतर कोणी सांभाळू शकत नाही किंवा सांभाळत सुद्धा नाही काही लोक, आणि सांभाळत तर मग अशा अडचणी तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळत असतात। तर मित्रांनो, फिरस्ती शेळी पालन करायचं असेल तर आपल्याला जर तुम्हाला इकडं तिकडं फिरण्याची हौस असेल तरुण मित्रांना, तर फिरस्ती शेळी पालनामध्ये तुम्ही उतरूच नका। बघा, तिथे आपल्याला संपूर्ण एक 10 वाजेपासून कोणी 10ला सोडतंय, कोणी 11ला सोडतंय, कोणी 9ला सुद्धा शेळ्या सोडत असतंय आमच्या इकडे। तर मित्रांनो, सोडण्यामागे ज्याची त्याची वेगवेगळी पद्धत असते शेळ्या चारण्याची। तर ते तुमच्या हिशोबावरती असतंय की तुम्ही किती वाजता सोडताना आणि किती एक टायमापर्यंत तुम्ही शेळ्या चारत असता। तर माझं एक कसं असतं, मी 10ला शेळ्या सोडत असतो। वेळ मिळाला तर कधी 9ला, कधी 10ला, कधी 11 वाजतात। जसं शेतीचे आपले काम हे होईल तर त्या हिशोबाने आपण शेळ्या सोडत असतो। तर थोडंसं एक लेट सोडलात तर थोडंसं लेट चारून आपण घरी जात असतो। तर मित्रांनो, शेळी पालन फिरस्ती फक्त या कारणामुळे पुरत नाही। बाकी मग संपूर्ण गोष्टी याच्यामध्ये चांगल्या आहेत। फक्त तुमची याच्या मागे फिरण्याची ताकद पाहिजे। आणि
जे तरुण मित्र आहे ज्यांना कोणाला फिरण्याची इच्छा असेल इकडं तिकडं, तर ते एक ह्या शेळी पालनामध्ये म्हणजे व्हिडिओ बनवण्यामागचं कारण म्हणजे सुरुवातीला आपण सांगून देतो की काय काय तुम्हाला एक पुढे शेळी पालनामध्ये अडचणी येणार, तर 100% तुम्हाला ह्या अडचणी फिरस्तीमध्ये बघायला मिळणार. आणि फिरस्ती जे करत असतील त्यांनासुद्धा ह्या अडचणी येतच असतात. तर मित्रांनो, जर तुमच्याजवळ कोणी एक सदस्य घरामध्ये कमी असेल किंवा इतर तुमच्या जीवावरती संपूर्ण शेळीपालन हे तुम्ही करत असाल, तर मग तुम्हाला एक सपोर्ट गिपोर्ट नसेल, कोणी एक दुसरा शेळ्या वळणारा कोणी नसेल, तर मग तुम्ही एक फिरस्तीमध्ये उतरू नका. तर बंदिस्तमध्ये केलात तर तुम्हाला काय फायदा मिळतो किंवा बघा, आता एक माझा मित्रसुद्धा एक बंदिस्तमध्ये करते आणि मी फिरस्तीमध्ये करतो. तर ते बंदिस्तमध्ये करते बघा, त्यांची थोडंसं एक चाराला अवघड त्यानं केलेलं आहे, थोडंसं शेती त्याची तिथे गुंतवणूक झालेली आहे. आणि माझं जे आहे, मी एक शेळ्यामागं फिरत असतो आणि माझ्या शेतीमध्ये तेवढं पीक मला होत असते, जे आपलं जे आहे शेतीमधलं थोडंफार, तर ते सुद्धा होतं आहे. आणि याच्या मागं फिरतो ते सुद्धा मला थोडंसं याच्यामधून बी इन्कम मिळत असते. आणि एक स्वतः काळजीपूर्वक आपण चारत असतो याच्या मागे फिरून, त्याच्यामुळं थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये फायदासुद्धा जास्त मिळत असतो. तर बघा मित्रांनो, त्याचा एक फायदा एक असा आहे, फिरस्तीवाल्याचं इथेच फक्त एक थोडंसं लॉस आहे, बाकी संपूर्ण गोष्टी याच्यामध्ये चांगल्या आहेत. फक्त फिरण्याची तुमची त्याच्यामागे ताकद पाहिजे. जे आपले मित्र आहेत मित्रांनो, तर बाय चान्स मला जर काही काम आलं तर मला कुठं जाता येत नाही किंवा काही अर्जंट असलं थोडंफार, तर मग घरचे थोडे मदत करत असतात. पण घरच्यांना मी जास्तीत जास्त जे एक स्वतःचं जीवावरती आपण एक व्यवसाय केलेला आहे याच्यामध्ये मी घरच्यांना जास्त बेजार करत नसतो. आणि मेन मुद्दा हाच आहे, फिरस्ती शेळीपालनामध्ये तुम्हाला कुठे जास्तीत जास्त तुमचा एक वेळ बंदिस्त कराल, फिरस्ती कराल, पण तुम्हाला शेळ्यावरती तुमचं संपूर्ण लक्ष तुम्हाला द्यावाच लागेल. कोणतंही शेळीपालन करा तुम्ही. आता तुम्ही म्हणसाल की बंदिस्त जर केलं तर दिवसभर आपल्याला इकडे तिकडे फिरायला जमेल का? नाही. तर मित्रांनो, तुम्हाला बंदिस्तमध्ये काय, तुम्हाला सर्वसाधारण जेवढं फिरस्तीमध्ये तुम्हाला वेळ मिळत नाही फिरण्यासाठी, पाहुण्या गिवण्या जागी जायचं असेल, थोडंसं एक 4-5 तास तुम्हाला मिळू शकतात त्याच्यामध्ये. जर तुमचं थोडंफार एखादं लेकरू गिकरू कोणी असेल लक्ष देणारा, त्यांच्यावरती गुंतली घेतली का, तर एवढं जर थोडंफार लक्ष दिला इकडून तिकडून, तर तुम्ही एक कुठून जाऊन येऊ शकता. चारा पाणी जर केला थोडाफार, सकाळी सकाळी उठून जर त्यांना एक खुराक गिराक दिला आणि त्याच्यानंतर सुका चारा दिला आणि पाणी गिनी पाजून डबल तुम्ही हिरवा चारा त्यांना टाकून गेला, एका साईडला पाणी गिनी ठेवायची एखाद्या गव्हाणीमध्ये, आणि तुमचं एक तुम्ही कुठून बी जाऊन 4-5 वाजेपर्यंत तुम्ही वापस येऊ शकता. तर ते तुमचं एक तेवढं तुमचं एक चालतंय मित्रांनो, ते एक साहजिक आहे एवढं. पण फिरस्तीवाल्यांना तेवढं एक जमत नाही. तर बंदिस्त वाल्यांना एक फायदा जे आहे ते तुम्हाला सांगितलं आपण. बंदिस्त शेळी पालनावाल्यांना एक 4-5 तास मिळत असतो, त्याच्यामध्ये आपण कुठेही जाऊन येऊ शकतो. तर एक तिथे थोडंसं आपलं एक फायदा आहे त्या गोष्टीमध्ये. आणि फिरस्तीमध्ये बाकी इतर संपूर्ण गोष्टीमध्ये तुम्हाला प्रॉफिटच आहे. फक्त ह्या गोष्टीमुळे थोडंसं एक लॉसमध्ये काम येत असतंय, कुठं जाता येत नाही, कुठं येता येत नाही. तर बघा, सांगण्याचा मुद्दा, जर तुमच्याकडे घरामध्ये सदस्य जास्त असतील किंवा तुम्हाला थोडंफार त्यांचा हातभार लागत असेल, म्हणजे थोडंसं मदत देत असतील, तर तुम्ही एक 100% फिरस्ती करू शकता. आणि जर तुम्हाला घरचे सपोर्ट करत नसतील तर तुमचं तुम्ही मग बंदिस्त करू शकता. तर जे तुम्हाला आवडेल त्याच्यामध्ये काम करा. बघा, आता मेन मुद्दा म्हणजे आता घरामध्ये तिथे 4-5 सदस्य राहिले तुमचे, तर कोणाला असं वाटतं की बाबा 4-5, आता तुम्ही आता तरुण मित्र असाल तर तुमचे एक वडील गिडील करत असतील, पूर्वी आजोबा कोणी करत असतील शेळीपालन, त्यांना एक शेळीपालनाची किंवा इतर गाई बैल चारणं, म्हशी चारणं त्यांची एक आवड असते, त्यांना वाटत असते यांच्यामध्ये थोडंसं शेतीला जॉईंट व्यवसाय म्हणून थोडंफार हे करत असतात ते. तर त्यांना थोडंसं माहिती आहे की त्याच्यामध्ये फायदा आहे, त्या कारणामुळे त्या व्यवसायामध्ये ते काम करत असतात. तर काय आता सर्वसाधारण 5 माणसं जर आपल्या घरामध्ये असतील तर 5 माणसामधून 1-2 माणसालाच शेळ्या ढोराची एक आवड असते जास्तीत जास्त, बरं का. आणि काय नाही, 1-3 माणसांना असं वाटतं कशाला केलं हे काय, आणि ते फिरत सुद्धा नाही, बरं का. त्यांच्या मागं जाण्याचा त्यांना कंटाळा येत असतो की एक कशाला बाबा केलं हे, विकून टाका.
तर ज्यांना त्याचं एक माहिती आहे की बाबा एवढे शेती ते एवढं माल होत नाही तेवढं एक याच्यामध्ये परवडते. आणि बघा मित्रांनो, मी सुद्धा केलेलं आहे. मला एक शेतीचा माल मला परवडत नाही किंवा आपल्या एक पिकाला भाव नसतो, तर शेतीला एक जॉईंट व्यवसाय म्हणून आपण हा व्यवसाय केलेला आहे. तर याच्यामध्ये थोडंसं एक आपल्याला प्रॉफिट राहत असतो, त्या कारणामुळे आपण ह्या व्यवसायामध्ये उतरलो. तर जर तुमच्या एक घरच्यांना एक तुमचं एक थोडंफार सपोर्ट असेल तर फिरस्तीमध्ये काम करा. आणि नसेल मित्रांनो तर बंदिस्त सुद्धा तुमच्यासाठी बेस्ट आहे. का एवढा एक कमीत कमी थोडी एक सर्वसाधारण फिरस्तीमध्ये 1 लाख रुपये उत्पन्न होत असेल, त्याच्यामध्ये 90 होईल 80 होईल, पण एक ते तुमच्यासाठी चांगलं आहे. आणि 100% तुमच्यासाठी ते एक बंदिस्तच करा, जेणेकरून तुम्हाला थोडंफार फिरण्यासाठी वेळ मिळेल. आणि एकदम जो फिरणारा माणूस आहे एक फिरस्तीमध्ये जर आला तो, तर त्यांना एक फिरण्यासाठी वेळ मिळत नसते. मग त्या कारणामुळे ते एक बंदिस्त म्हणजे एक शेळीपालन बंद करून टाकतात की काय बाबा याच्यामध्ये कुठं जाता येत नाही किंवा येता येत नाही, तर असं शेळीपालन करणं नको. तर असं त्यांना एक कंटाळा येत असतो. या कारणामुळे जास्तीत जास्त शेळीपालन फिरस्ती असो किंवा बंदिस्त असो. बंदिस्तमध्ये बघा, तुम्ही एक चारा टाकून दिला किंवा डेलीच तुमचं जात असाल इकडे तिकडे, ते सुद्धा बंद पडत असते. थोडंफार इमर्जन्सी म्हणजे थोडंफार काही अडचण असली, कुठं जायचं असेल, अर्जंट असेल, तर मग तुम्ही जाऊ शकता चारा पाणी करून. फिरस्तीमध्ये एक सर्वसाधारण, बंदिस्तमध्ये काय अडचण जास्त येत नसती. तर तुम्ही आपण सांगितलं तशाप्रमाणे तुम्ही करू शकता. तुमची आवड बघा, घरच्यांचा सपोर्ट असेल. घरच्यांचं बघा, आता मी जे शेळीपालन करतोय तर मी केलेलं माझ्या स्वतःच्या जीवावर. तुम्हाला आपण सांगितलंय की माझा मित्र होतं, त्यांना सुद्धा एक शेळीपालन केलं, स्वतःच्या जीवावर सुरुवातीला केलं. आणि एक त्याच्या काय एक वडिलाला दिसत नाही काय नाही, त्याच्या भरोश्यावर संपूर्ण शेळ्या सोडून दिल्या. आणि ते एक फिरते गावाला इकडे तिकडे की गाडीवर इकडे तिकडे फिरत असते. तर तसं करू नका. सुरुवातीला तुमचा ठाम विचार घ्या, म्हणजे तुम्हाला आवड आहे तर त्याच्यामध्ये उतरा, अन्यथा उतरूच नका, करूच नका शेळीपालन. एक तर मग कोणतंही काम करा तुम्ही तर, पण शेळीपालनामध्ये उतरू नका. बघा, आपल्यासाठी दुसऱ्यांच्या बेजारे काढू नका. त्यांची आवड असते. आता तुम्हाला एक आवड आहे, घरच्यांना कंटाळा येत असतो की बाबा कशाला करतो तू, कोण फिरणार आहे त्यांच्या मागं. तर मित्रांनो थोडंफार आता बघा, माझं कसं असतंय, आपण स्वतःच्या जीवावरती कोणताही व्यवसाय केला ना, तर स्वतःच्या जीवावरतीच आपलं एक जास्तीत जास्त जेवढा आपले प्रयत्न होत असतील किंवा जेवढा आपल्याला हँडल होत असेल तशा पद्धतीने मी काम करत असतो. मी जास्त काही इकडे तिकडे फिरत नसतो. त्या कारणामुळे एक घरच्यांना सुद्धा आपले एक बेजारे होत नसतात. ते तर त्यांचे कामं ते करत असतात. आणि आपल्या कामामध्ये आपण एक आपली आवड आहे, आपण स्वतःच्या जीवावरती एक शेळ्या पाळलेला आहे किंवा शेळीपालन करतो, तर एक स्वतः आपण आवड आहे म्हणून केलेलं आहे. इतर मी घरच्यांना याच्यामध्ये बेजार करत नसतो. आणि बेजार जर तुमची करण्याची इच्छा असेल तर तुम्ही शेळीपालन करू नका. तर सांगण्याचा मुद्दा बघा, जर खूप शेतकरी मित्रांना सुरुवातीलाच ही अडचण येत असती, त्या कारणामुळे आपण हा व्हिडिओ बनवला. जर तुम्हाला करण्याची इच्छा असेल तर 100% तुमच्याजवळ घरामध्ये सदस्य असतील थोडंफार मदत करणारे, तर फिरस्तीमध्ये उतरा. अन्यथा मग तुम्ही बंदिस्त शेळीपालन सुद्धा करू शकता. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.